हॅलो. नमस्कार शिक्षक बांधवांनो आणि मित्रांनो. आज आपण 2013 ते 2025 पर्यंत टीईटी पेपर क्रमांक 1 यामधील घड्याळ या घटकावरती आलेले PYQ प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून शिक्षक भरतीविषयी नवीन नवीन माहिती आपल्याला मिळत जाईल. तर चला सुरू करूया. आपण 2013 ते 2025 पर्यंत आले घड्याळ या घटकावरील प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आपल्याला बघायचे, त्याचं विश्लेषण बघायचं आहे. बघा पहिला क्वेश्चन. चला, एका घड्याळात 8:20 व 9:08 या दोन्ही वेळी मिनिट काटा व तास काटा यांच्यामध्ये होणाऱ्या कोणाच्या मापातील फरक विचारलाय. घड्याळात वाजलेत 8:20 आणि घड्याळात वाजलेत 9:08. मग 8:20 वाजले असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो, आणि 9:08 झाले असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो, आणि मग त्यांच्या जो कोन होईल त्या कोनातील फरक विचारलाय. म्हणजे 8:20 ला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा कोन जो आहे आणि 9:08 ला तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये होणारा कोन आहे, त्यांच्यामधला तुम्हाला डिफरन्स विचारलाय. प्रश्न आलाय टीईटी पेपर क्रमांक 1 2013 ला. तर चला कशा पद्धतीने सोडवायचं बघा. तर किती वाजले तरी तुमच्या 8:20 वाजलेले आहेत. 8:20 वाजलेले आहेत, बरोबर आहे ना. मग 8:20 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, तर कशा पद्धतीने काढायचं बघा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, 30H मायनस 11/2 आणि m हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्ही. 30H मायनस 11/2 m. आता हे कसं आलं काय आलं ह्यासाठी तुम्हाला ते प्रकरण व्यवस्थित शिकावं लागेल, त्याशिवाय ते कळणार नाही. आणि तसं पण तुम्हाला लक्षात ठेवा, साधा आणि सिंपल प्रश्न विचारला जातो टीईटीला, जास्त काय अवघड विचारत नाही. तर 2025 ला पण प्रश्न विचारला होता, फक्त तुम्हाला अंशात्मक माप काढायला सांगितलं होतं. म्हणजे कोणाचं माप विचारलं होतं, तास काटा आणि मिनिट काट्यामधलं. त्यामुळे तुम्ही जर एवढं जरी फॉर्म्युला लक्षात ठेवला तर तुम्ही सहज उत्तर काढू शकता. आता आपल्याकडे ती 30 लिहायचं गुणाकारामध्ये. 8:20 म्हणजे हे झालं तुमचं H आणि हे झालं तुमचं M. M म्हणजे मिनिटे, H म्हणजे तुमचे तास. तास किती आहेत आपल्याकडे, ती 8 वजा 11/2 गुणाकारामध्ये M किती आपल्याकडे, ती 20 आहे. बरोबर. 8 3 किती आलं तुमचं, 24 आलं. शून्य तसाच लिहिला, वजा भाग द्या इथं, बे 1 बे, बे 0 0. 11 आणि 10चा गुणाकार केला किती आला, 110 आला. आता दोघांची काय करायचे, वजाबाकी करायची. वजाबाकी करून घ्या तुम्ही. 240 मधून आपल्याला काय करायचं, 110 घालवायचं. शून्य तसाच लिहिला. 4 मधून 1 गेला, राहिला 3. 2तून 1 गेला, राहिला 1. किती आला तुमचा, 130 अंश आला. म्हणजे 8:20 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, 130 अंशाचा कोन होईल. आता आपल्याला किती काढायचं आहे, 9:08. 9:08 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल, तर ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हाय तोच फॉर्म्युला वापरायचा. लक्षात ठेवा, 30H मायनस 11/2 गुणाकारामध्ये m. मग 30H किती रे तुमचा, H हा झाला तुमचा H तास आणि हे झाले तुमचे मिनिटे. मग 30 गुणाकारामध्ये 9 वजा 11/2 गुणाकारात मिनिटे किती आहे तुमची, 0.8. भाग द्या, 9 तरी किती आलं तुमचं, 27 आलं. शून्य तसाच लिहा. बे 1 बे, बे चोक 8. आखरी चोक किती आलं तुमचं, 44 आलं. तर 270 मधून 44 वजा करा तुम्ही. 270 मधून 44 वजा केले, इथनं हातच्या घेतलास, इथं राहिले 6, इथं झाले 10. 10तून 4 गेले, राहिले किती तुमचे 6. 6 मधून 4 गेले, राहिले 2 आणि तुमचे 2 तसे 200 किती आलं, 26 अंश. आता मला सांगा, 226 मधून 130 गेलं तर जे काय उत्तर येणार आहे तुमचे, तर सगळे पर्याय लहान दिसतात ना तुमचे. जर 226 मधून जर 130 घालवलं तुमचा, तर आकडा हा मोठा येतो. लक्षात ठेवा, याचा अर्थ तुमच्या इथं 2 कोण निघत असतात. लक्षात ठेवा, इथं तुमचे 2 कोण निघतात. आता तुम्हाला दुसरा कोण, हा पहिला कोण झाला तुमचा. जर तुम्हाला दुसरा कोण काढायचा असेल, तर काय करायचं असतं राजाओ, 360 वजा किती करायचं असतं, 130. 360 वजा किती करायचं असतं, 130 करा, तुम्हाला दुसरा कोण मिळून जाईल. शून्य तसंच, 6 मधून 3 गेले 3 आणि 3तून गेला की त्याला तुमचा 2 आला, 230 अंश आला. ठीक आहे. इकडे पण तुम्ही दुसरा कोण काढू शकता. दुसरा कोण काढण्यासाठी काय करावं, हा तुमचा पहिला कोण आला.
दुसरा कोण काढण्यासाठी 360 मधून तुम्हाला वजा किती करावं लागेल, 226 वजा करावं लागेल. हातच्या घेतनं इथं झाले 5, इथं झाले 10. 10तून 6 गेले, राहिले किती, 4. 5 मधून 2 गेला, राहिला 3, आणि 3तून 2 गेला, 1 आला तुमचा. मग आता तुम्ही इथं 230 आहे, इथं किती आहे तुमचं, 230 आला. दुसरा कोण आपला, दुसरा कोण जो आला तो 230 आला, आणि इकडं पहिला कोण किती आलता तुमचा, 226 आलता, बरोबर ना. जर तुम्ही 230 मधून 226 वजा केलं, बघा 230 वजा जर तुम्ही काय केलं, 226 केलं, तर तुमचं उत्तर किती येते, 4 अंश येते. ओके, प्लस लक्षात ठेवा, इथं पहिला कोण किती आला, 130, आणि इथं दुसरा कोण किती आला, 134 अंश आला. जर तुम्ही 134 अंशातून जर 130 अंश केलं वजा, तर राहते किती तुमचं, 4 अंश राहते. जसं तुम्ही दोन्ही पद्धतीने काढू शकता. चा अर्थ 8, 20 आणि 9, 8 तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधला जो कोण तयार होईल त्यामधला फरक जो असेल तो फरक किती असेल तुमचा, 4 अंशाचा. ऑप्शन क्रमांक 1. चला, क्लिअर. चला जाऊया, एकदा बघून घ्या कसं सोडवलंय ते. एच कशाला मानायचं, एम कशाला मानायचं. हे असतं तुमचे तास असतात, लक्षात ठेवा. हे असतात तुमची मिनिटे. त्यामुळे एच कुठं लिहायचं, एम कुठं लिहायचं, व्यवस्थित बघून घ्या. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन करते. क्वेश्चन क्रमांक 2. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाची संख्या संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त असेल. प्रश्न विचारला टीईटी पेपर क्रमांक 1 2014 झाले, 14ला आहे, 24ला 14ला 2014ला विचारलेला आहे क्वेश्चन. चला कशा पद्धतीने सोडवायचं बघा. आवाज येतोय ना. बघा प्रश्न इकडे. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्यात 8 ते दुपारी 12. आता 8 ते दुपारी 12 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाची संख्या. काटकोनाची संख्या, काटकोन होणे म्हणजेच काय, 90 अंशाचा कोन होणे. मग एका तासामध्ये 90 अंशाचा कोन हा किती वेळा होतो ते महत्वाचं लक्षात ठेवा. एका तासामध्ये, तर लिहितो सगळं व्यवस्थित. एका तासामध्ये 90 अंशाचा कोन म्हणजे काटकोन लक्षात ठेवायचं 2 वेळा होतो. किती वेळा होतो, 2 वेळा होतो. एका तासामध्ये 90 अंशाचा कोन जो होतो लक्षात ठेवा, तो 2 वेळा होत असतो. हे जर तुम्हाला पूर्ण जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला लेक्चर करावे लागतील व्यवस्थित, प्रॉपरली लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा, तुम्ही एवढी कन्सेप्ट जरी लक्षात ठेवली तरी तुम्ही परीक्षेमध्ये मार्क घेऊ शकता. एका तासामध्ये 90 अंशाचा कोन 2 वेळा होतो, लक्षात ठेवायचं. मग असं 12 तासामध्ये किती वेळा, 12 तासामध्ये किती वेळा, 12 तासामध्ये किती वेळा हे लक्षात. तर 12 तासामध्ये, एका तासामध्ये तुमचं किती वेळा होतो, 2 वेळा होतो. तर 12 तासामध्ये म्हटलं तर 24 वेळा होणार तुमचं. परंतु लक्षात ठेवा 3 वाजता आणि 9 वाजता, 3 वाजता आणि 9 वाजता लक्षात ठेवा काटकोन होत असतो. 3 वाजले की बघा, 3 वाजले की तुमचा 3 वरती तास काटा असेल आणि मिनिट काटा 12 वरती असेल. 9 वाजले की तुमचा तास काटा 9 वरती असेल आणि मिनिट काटा कुठं असेल, 12 वरती असेल. म्हणजे काटकोन होतो, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला इथं 9ची आणि 3ची स्थिती वजा करायची, 9ची आणि 3ची स्थिती वजा करायची आहे तुम्हाला इथं. म्हणजेच लक्षात 24 मधून 2 गेले, राहिले किती तुमचे 22. म्हणून लक्षात ठेवायचं 90 अंशाचा कोन जो आहे तो 12 तासामध्ये किती वेळा होतो, 22 वेळा होतो. मग 12 तासामध्ये 22 वेळा होतो, तर 24 तासामध्ये किती वेळा होतो, 24 तासामध्ये किती वेळा होतो. तर 24 तासामध्ये जर 12 तासामध्ये 22 वेळा होत असेल तर 24 तासामध्ये किती वेळा होणार, 44 वेळा. मग इथं कोणती स्थिती वजा केली, कारण एका तासाला 2 वेळा होते, तर 12 तासामध्ये किती झालं तुमचं, 24. पण 3ची आणि इथं 9ची स्थिती वजा करायची आहे तुम्हाला. इथं 3ची व 9ची स्थिती वजा करणे, 9ची स्थिती वजा करणे, वजा करणे. सगळे कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या, व्हिडिओ संपूर्ण बघा, लक्षात ठेवा, तर तुमच्या ते कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. नेमकं आपल्याला समजेल की प्रिव्हियस इयरला कसे क्वेश्चन आलते आणि त्यानुसार आपल्याला 2026ची रणनीती आखता येईल. मग आता आपण मूळ प्रश्नाकडे येऊया. 8 ते दुपारी 12 पर्यंत म्हणले, 8 ते दुपारी 12 पर्यंत, 8 ते दुपारी 12 पर्यंत, दुपारी 12 पर्यंत. आता मला सांगा 8 ते दुपारी 12 पर्यंत किती वेळा काटकोन होईल. त्यासाठी अगोदर तास काउंट करून घ्या ना. 8 पासून 12 पर्यंत गेला तर तास किती झाले तुमचे, 9, 10, 11 आणि 12.
किती झाले तुमचे 4 तास झाले. मग 4 ला गुणा त्या ठिकाणी 2. 4 दोन्ही किती आलं 8. पण 8 वेळेस होणार का इथं? तर 8 ते 12 मध्ये 9ची किंवा 3ची स्थिती येते का चेक करा. आता 8 ते 12 मध्ये तुमची 9ची स्थिती येते. याचा अर्थ एक स्थिती तुम्हाला वजा करावी लागेल. म्हणून 8 मधून 1 गेला तर राहिले किती तुमचं 7. इथं 7 कसं आलं? तर 8 आलं तर 8 मधून 1 वजा करायचं का? तर 8 ते दुपारी 12 पर्यंत 9ची स्थिती येते. 9ची स्थिती वजा करणे. 9ची स्थिती वजा करणे. 9ची स्थिती वजा करणे. तर पुढे चला. म्हणजे 8 ते दुपारी 12 पर्यंत काटकोन हा किती वेळा झाला तुमचा? 7 वेळा झाला. आता संध्याकाळी 4 ते 7. संध्याकाळी 4 ते किती आहे तुमचं? 6 आहे 6. 6 पर्यंत. मग मला सांगा 4 ते 6 पर्यंत किती तास झाले तुमचे? 2 तास झाले. बरोबर. एका तासामध्ये किती वेळा होतो तुमचा? 2 वेळा होतो. जर एका तासामध्ये 2 वेळा काटकोन होत असेल तर 2 तासामध्ये किती? पण त्यामध्ये 4 आणि 6 मध्ये 3ची स्थिती येते का तुमची? नाही येत. याचा अर्थ वजा करायचं नाही तिथं. मग एका तासामध्ये 2 वेळा होतोय तर 2 तासामध्ये किती वेळा? गुणिले 2 करा. बेदोन्ही किती आलं? 4 आलं. म्हणजे दुपारी 4 संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत 90 अंशाचा कोन हा किती वेळा तयार झाला तुमचा? 4 वेळा तयार झाला. पण विचारले काय? जे काटकोनाच्या संख्येपेक्षा किती न जास्त म्हणजे दोघातला डिफरन्स विचारला. दोघातला तुम्हाला डिफरन्स काढायचा आहे. 8 ते दुपारी 12 पर्यंत 7 वेळा काटकोन झाला. संध्याकाळी 4 ते 6 पर्यंत 4 वेळा काटकोन झाला. विचारलं त्यातला फरक किती आहे? 7 वजा किती करायचं? 4 आले तुमचे 3. म्हणजे कितीने जास्त आहे? 3 ने जास्त आहे. 3 ने जास्त आहे. आहे का ऑप्शन मध्ये चेक करा. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. चला एकदा बघून घ्या व्यवस्थित. चला 2014चा क्वेश्चन आलता बघा. पुढचा क्वेश्चन जाऊया. क्लिअर. तिसरा क्वेश्चन. एका घड्याळातील मिनिट काटा व तास काटा यांच्या सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत होणाऱ्या काटकोनाची संख्या म्हणजे 10 ते 1 पर्यंत होणाऱ्या काटकोनाची संख्या दुपारी 2 ते 4 पर्यंत होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे असं विचार. बघा 2014ला तुम्हाला प्रश्न असा सेम विचारला होता. 2014ला तुम्हाला असा सेम प्रश्न विचारला. 2016ला पण तुम्हाला असा सेम प्रश्न विचारला टीईटी पेपर क्रमांक 1 ला मित्रांनो. त्यामुळं प्रिव्हियस इयरचे क्वेश्चनचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे. जर आपण अनालिसिस करत नसेल तर आपल्याला अभ्यासाची योग्य दिशा मिळणार नाही, योग्य मार्ग मिळणार नाहीये. मोहगम आपण सगळं घेतलं लक्षात ठेवा. पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत प्रकरण केलं त्याला काय अर्थ नाही. कारण आपण घड्याळ हे खूप मोठं प्रकरण आहे. पण आपल्याला टीटीचा अभ्यास करताना कुठल्या घटकावरती भर दिलता त्याच घटकाला आपल्याला फोकस करायचा आहे तरच आपल्याला मार्क मिळतील. त्यामुळं प्रश्न बघा. चला लक्ष द्या. सगळं एक्सप्लेन करताना तुमच्या सगळ्यांचं लक्ष हे फळ्याकडे असलं पाहिजे. जर तुम्ही एक्सप्लेन करताना मास्तर एक्सप्लेन करताना तुमचं लक्ष जर फळ्याकडे नसेल तर तुम्हाला ती कन्सेप्ट क्लिअर होणार नाही. त्यामुळं तुमचं मास्तर शिकवताना सगळं लक्ष हे फळ्याकडे असलं पाहिजे. तर बघा आपल्याला माहित आहे ना एका तासामध्ये काटकोन किती वेळा होतो? एका तासामध्ये काटकोन म्हणजे 90 अंशाचा कोन जो आहे तो 2 वेळा होतो. किती वेळा होतो? 2 वेळा होतो. एका तासामध्ये काटकोन हा लक्षात ठेवायचा किती वेळा होतो? 2 वेळा होतो. हे क्लिअर झालं तुमचं. मग आपल्याला म्हणले सकाळी 10 ते दुपारी 1. सकाळी 10 ते 1. सकाळी 10 ते 1. मग 10 ते 1 मध्ये मला सांगा काटकोन किती वेळा होणार? मग 10 ते 1 मध्ये तास किती झाले ते काउंट करा. 10 पासून 1 पर्यंत तास काउंट करा. 10 पर्यंत 11, 12 आणि 1 झाले तुमचे 3 तास. किती तास झाले? 3 तास झाले. मग एका तासामध्ये काटकोन किती वेळा होतो? 2 वेळा होतो. मग 3 तासामध्ये किती वेळा? तर 3 दोन्ही किती करायचं? 6 करायचं. 3 दोन्ही किती आलं? 6 आलं. पण 10 ते 1 मध्ये 3ची किंवा 9ची स्थिती येते का चेक करायचं. कारण ती वजा करायची आपल्याला. 3ची किंवा 9ची स्थिती येते का बघायचं. ती आपल्याला वजा करायची. 10 ते 1 मध्ये 9ची स्थिती पण येत नाही आणि 3ची पण येत नाही. याचा अर्थ वजा काय करायचं नाही. याचा अर्थ 10 ते 1 मध्ये काटकोन हा किती वेळा झाला तुमचा? 90 अंशाचा कोन 6 वेळा झाला. तर पुढे दुपारी 2 ते 4 पर्यंत. दुपारी 2 ते 4 पर्यंत. 2 ते 4 पर्यंत काटकोन किती वेळा होणार?
एका तासामध्ये 2 वेळा, एका तासामध्ये 2 वेळा. मग 2 ते 4 पर्यंत एकूण तास किती झाले काउंट करा. 2 तुमचं 3 आणि 4 2च झाले. 2 ते 4 मध्ये तास किती झाले तुमचे 2च तास झाले. कारण 2 झाले की 3, 3 झाले की 4 तुमचे 2 तास. आता एका तासामध्ये जर 2 वेळा होत असेल तर 2 तासामध्ये किती वेळा गुणिले 2 करा. बेदोन्ही किती आलं 4. पण चेक करा एकदा 2 ते 4 मध्ये 9 ची किंवा 3 ची स्थिती येते का तुमची. तर 2 ते 3 मध्ये तुमची 2 ते 4 मध्ये तुमची 3 ची स्थिती येते. याचा अर्थ तुम्हाला 3 ची स्थिती वजा करावं लागेल -1. इथं लिहितो मी तुमचं -1 केलं. बरोबर आलं तुमचं 3. कारण आपण इथं काय वजा केलंय 3 ची स्थिती वजा केलेली आहे. 3 ची स्थिती वजा करणे. मग तुमचं आलं 3. मग 10 ते 1 मध्ये 6 वेळा काटकोन झाला आणि 2 ते 4 मध्ये 3 वेळा काटकोन झाला. विचारलं तुम्हाला फरक कितीने जास्त आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये होणाऱ्या काटकोनाची संख्या ही 2 ते 4 मध्ये होणाऱ्या काटकोनाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर तुम्हाला 6 वजा किती करायचं आहे तुमचं 3 करायचं आहे. उत्तर आलं राजा हो 3. 3 ने जास्त आहे. 3 ने जास्त आहे. आहे का ऑप्शन मध्ये एकदा चेक करून घ्या. आहे का ऑप्शन. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला एकदा बघून घ्या व्यवस्थित. कारण 2014ला पण असा सेम प्रश्न विचारला, 2016ला पण टीईटी पेपर क्रमांक पण असा सेम प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे त्याला एकदा व्यवस्थित बघून घ्या. चला आवाज येतो ना. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. 4था क्वेश्चन. मिनिट काटा 12 वर असताना, मिनिट काटा कुठे आहे 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झाला. आता काटकोन कधी तयार होतो लक्षात ठेवायचं. कारण मिनिट काटा 12 वरती आहे तुमचा. मिनिट काटा मी इथं घड्याळ काढतो. तुम्हाला अशा प्रकारे 2 वेळ दावतील लक्षात ठेवायचं. 2 प्रकारे घड्याळात वेळ दिसू शकेल. 2 प्रकारे घड्याळात वेळ दिसू शकेल. वेळ दिसू शकेल. आता बघा कशा पद्धतीनं घड्याळामध्ये 2 वेळ दिसू शकेल. शकेल शकेल. बघा मी घड्याळ काढतो. समजा मी घड्याळ काढलं. हे घड्याळ काढतोय. ओके. तुमचा हा मिनिट काटा आहे असं समजा. बरोबर आहे का. मग मिनिट काटा 12 वरती आहे. मिनिट काटा कुठे आहे तुमचा 12 वरती आहे. हिथं असणार तुमचं 3, हिथं असणार तुमचं 9, हिथं असणार तुमचे 6. मिनिट काटा 12 वरती आहे. मग आपल्याला काटकोन तयार करायचं म्हणते. ती म्हणते मिनिट काटा जर 12 वर पाहिला तेव्हा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार झालाय. तास काटा आणि मिनिट काटा. तास काटा जर मी 9 वरती ठेवला, तास काटा मी जर 9 वरती ठेवला राजा तर काटकोन तयार होतो ना. झाला ना काटकोन मला सांगा. याचा अर्थ घड्याळात 9 वाजले असता काटकोन तयार होतो. घड्याळामध्ये 9 वाजले असता काटकोन तयार होतो. हे क्लिअर झालं तुमचं. आता बघा अजून एक वेळ दावते कोणती बघा. घड्याळात अजून एक वेळ दिसू शकेल. हे घड्याळ काढलं मी. आता आपला मिनिट काटा जो आहे ना, मिनिट काटा तो 12 वरती आहे. बरोबर कुठं आहे 12 वरती आहे. इथं 9, इथं 3 आणि इथं किती आलं 6. तर मी काय केलं माहिती आहे का, मी इथं 3 वरती नेला. हा तास काटा आहे बरं का आणि हा तुमचा मिनिट काटा आहे. जर मी तास काटा 3 वर ठेवला कारण काटकोन तयार होतोय म्हणतोय आणि मिनिट काटा हा तुमचा 12 वरच आहे. म्हणजे तुमचा तास काटा कुठे ठेवावा लागेल तुम्हाला 3 वरती ठेवावा लागेल. त्याच वेळी तुमचा काटकोन तयार होणार. म्हणजे अशा प्रकारे काटकोन लक्षात 2 वेळा तयार होतो. एक 3 वाजता आणि एक तुमचा बरोबर 9 वाजता तयार होतो. हे क्लिअर झालं. म्हणजे 2 प्रकारे घड्याळात वेळ दिसू शकेल. कधी जेव्हा तुमचा मिनिट काटा हा कुठं असेल 12 वरती असेल. मग पुढे प्रश्न काय विचारला. आणखी 1.5 तासांनी त्या 2 काट्यात, आणखी 1.5 तासांनी ह्या काट्यात आणि ह्या काट्यामध्ये लक्षात ठेवा किती मापाचा कोण होईल विचारले. आता एक तर लक्षात ठेवा तुम्हाला हे सोडवावं लागेल, नाहीतर एक तर तुम्हाला हे नाहीतर हे सोडवावं लागेल. लक्षात दोन्हीपैकी सोडून तुमचं उत्तर ऑप्शन मध्ये कुठलं आहे हे तुम्हाला चेक करावं लागेल. आपण काय करूया पहिल्यांदा 9ची स्थिती चेक करूया. ती काय म्हणते 1.5 तासांनी आणखी 2 काट्यात किती अंशाचा कोण. 1.5 तासांनी म्हणजे 1.5 तास ह्याच्यामध्ये ऍड करा राजा. म्हणजे 1:30 ऍड करा. 0 इथं 3, 9 किती आले तुमचे 10. 1.5 तासांनी किती वाजले असतील तुमचे 10:30 वाजले असतील. मग 10:30 वाजता मिनिट काटा आणि तास काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल.
मग आपल्याला माहिती आहे अंशात्मक माप काढण्यासाठी कोणाचं माप काढण्यासाठी काय करायचं असतं राजा हो? कोणाचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करायचंय? कोन बरोबर 30h मायनस 11/2 एच म्हणजे तास, एम म्हणजे मिनिटे. सूत्रामध्ये किंमत टाका 30 गुणाकारामध्ये एच. एच किती आहे तुमचा? हा एच झाला, हे तुमची मिनिटे झाली. इथं आले 10 वजा 11/2 गुणाकारामध्ये एम किती आहे तुमचा? 30 आहे. तुम्ही तर दोन प्रकारे दोन कोण काढू शकता, पहिला कोण आणि दुसरा कोण. मग दोघाचा गुणाकार केला किती आला? 300 आला. 300 वजा 2नी 15ला भागलं, 2नी 30ला भागलं तर आले 15. मग 11 नी 15चा गुणाकार करा. 15 एके 15, हाच्याला गेला 1. 15 एके 15, 15 ने किती आलं तुमचं? 16. 100 किती आलं? 65. 300 मधून तुम्हाला 165 काय करायचंय? वजा करायचंय. 300 मधून 165 वजा करा राजा. तोंडी होत असेल तर तोंडी करा, ज्याला काही जमत नाही लक्षात त्याने साधा आपला गरीबाची वजाबाकी करून टाका. हितला हातच्या उसना घेतला, इथं झाले 10. हितलं घेतला, हितला हातच्या उसना घेतला 9, इथं झाले 10. 10तून 5 गेले 5. 9तून 6 गेले, राहिले तुमचे 3. आणि 2तून 1 गेला, राहिला तुमचा 1. म्हणजे किती आलं तुमचं? 135 अंश. किती आलं? 135 अंश. म्हणजे आणखी 1.5 तासाने 2 काट्यामध्ये किती मापाचा कोन होईल तुमचा? 135 अंश. अजून एक होतो, ते पण काढूया आपण. दोन्हीपैकी कुठलं ऑप्शन मध्ये असेल ते आपलं उत्तर असेल. 1.5 तासाने म्हणलं, हिथं 3 वाजले तुमचे, हिथं 3 वाजले, 1.5 तास ऍड करा हिथं तुमचे. 0, 3 आणि इथं आले 4, म्हणजे वाजले किती? 4:30. 1.5 तासाने वाजले असतील तुमचे 4:30. आता 4:30 वाजले, याचा अर्थ 4:30ला तास काटा आणि मिनिट काटा. तास काटा आणि तुमचा कुठला मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन काढायचा आपल्याला? हा झाला एच, हा झाला तुमचा एम. मग आपल्याला सूत्र इथं लिहिलं मी, किंमत डायरेक्ट टाकतो. कोन बरोबर 30 गुणाकारामध्ये एच किती आहे तुमचा? 4 वजा 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे हे तुमचे 30. आता भाग द्या. आता काय करा? भाग द्या. गुणाकार करा. 3 चोक किती आले? 12. इथं आलं 120. 2 न जर 30ला भागलं आले 15 वजा 11 आणि 15चा गुणाकार केला तर आपण इथं 165 आलता. इथं आला 165. आता तुम्हाला 165 मधून वजा करायचा 120. 5 राहिले, 6 मधून 2 गेला 4, एकातून गेला 0. किती अंश आला तुमचा? 45 अंश. म्हणजे ज्या वेळेस मिनिट काटा हा तुमचा लक्षात ठेवा 12 वरती असेल, त्यावेळेस घड्याळामध्ये 2 वेळा दिसू शकतात. एक तुमची 9 वाजलेल्या आणि एक तुमच्या 3 वाजलेल्या. मग 1.5 तासाने लक्षात ठेवा किती कोण झाला तुमचा? 1.5 तासाने 135 अंश तास काटा आणि मिनिट काट्यामध्ये कोण झाला. आणि इकडे 1.5 तासाने लक्षात ठेवा किती झाला तुमचा? 45 अंशाचा कोण झाला. दोन्हीपैकी ऑप्शन मध्ये कुठलं दिसतंय तुम्हाला? 135 दिसतंय. उत्तर आलं तुमचं 135 अंश. जर ऑप्शन मध्ये 45 असतं तर आपण काय केलं असतं? 45 ठोकलं असतं. पण ऑप्शन मध्ये 45 कुठं देत नाही. हे सुद्धा उत्तर तुमचं बरोबर आहे लक्षात ठेवा. पण ऑप्शन मध्ये त्यांनी एकच दिलं 135. पण आपलं उत्तर किती आलं? 135. बघा, साधा आणि सिंपल प्रश्न लक्षात ठेवा. फक्त कॅल्क्युलेशन करायचं त्यांनी वेळ वाढवला आपला, म्हणजे तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. इथं सांगताना आमचं कॅल्क्युलेशन फास्ट असून काय उपयोग होणार नाही लक्षात ठेवा. आमचं कामच आहे मास्तरांचं की व्यवस्थित समजून सांगणे, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करणे. पण तिथं सोडवताना तुम्हाला ते डायरेक्टली कळालं पाहिजे की बाबा मिनिट काटा तुमचा 12वर आहे, याचा अर्थ लक्षात ठेवा काटकोन तयार होतोय म्हणते, याचा अर्थ 9ची आणि 3ची स्थिती असली पाहिजे. तिथं तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला इथून पायऱ्या जेवढ्या केल्यात मी त्यापेक्षा तुम्हाला तिथं कमी कराव्या लागतील, वेळ आपला वाचवावा लागेल. कधी होईल तर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तरच. चला बघून घ्या एकदा. जाऊया पुढं. 4था क्वेश्चन. मिनिट काटा 12वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी 2.5 तासांनी विचारले तुम्हाला. आणखी बघा, सेम प्रश्न मगा विचारला होता. सेम प्रश्न 2000 कितीला विचारला होता रे? 2017ला विचारला होता. 2017ला प्रश्न विचारला होता बघा. आणि सेम तुम्हाला असाच प्रश्न फक्त इथं 1.5 तासांनी होतं, इथं फक्त लक्षात ठेवा 2.5 तासांनी दिले. बघा पॅटर्न तोच येतोय तुमचा. बघा आता आपल्याला तुम्हाला मगाशी बेसिक माहित झाले तुमचं. कारण घड्याळामध्ये तुमच्या 2 वेळा दिसू शकतील. घड्याळात 2 वेळा दिसू शकतील. 2 वेळा दिसू शकतील. कारण तुमचा मिनिट काटा हा 12वरती आहे. मिनिट काटा 12वरती आहे आणि ती म्हणते काटकोन तयार होतो. याचा अर्थ तुमचा तास काटा हा तुमचा 9 वरती किंवा 3 वरतीच असला पाहिजे. म्हणजे घड्याळामध्ये पहिल्या घड्याळामध्ये किती वाजले असतील तुमची? जर मिनिट काटा जर तुम्ही 12वरती ठेवला, मिनिट काटा जर तुम्ही 12वरती ठेवला
मिनिट काटा जर तुम्ही 12वरती ठेवला तर 9ची स्थिती दर्शवेल, ते लक्षात ठेवायचं. मग ती म्हणते आता 9 वाजले तुमच्या घड्याळामध्ये 9 वाजलेत, बरोबर का रे? म्हणजेच घड्याळामध्ये 9 वाजलेत याचा अर्थ ती म्हणते 2.5 तासांनी, 2.5 म्हणजे 2.5 तास ऍड करा. झाले 0 इथं 3, 9, 10 आणि 11. 11:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? मग आपल्याला माहित आहे कोन काढायचंय, बरोबर. मागात सूत्र लिहिलं मी 30 गुणाकारामध्ये एच किती रे बाबा आपला? एच किती आपला इथं? एच आहे 11 आणि मिनिटे किती आहेत तुमची? 30 मिनिटे आहेत. मग इथं आलं तुमचं 11 वजा 11/2 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 30 आलं राजा. 11 3 ला गुणलं 11 त्रिक 33 आलं, वरचं 0 तसंच मायनस 2 जर तुम्ही काय केलं 30 ला भागलं तर किती आलं तुमचं? 15. दोघाचा गुणाकार केला 11 आणि 15चा गुणाकार केला तर 15 एके 15, हातच्याला गेला 1, 15 एके 15, 15 ने किती आलं तुमचं? 16, 165 आलं. 100 किती आलं तुमचं? 65 आलं. 330 मधून तुम्हाला 165 वजा करायचं आहे. 330 मधून 165 तुम्हाला वजा करायचं आहे. शून्यातून 5 जात ना, हातच्या उसना घेतला 2 झाले, इथं झाले 10, 10तून 5 गेले 5, 2 मधून 6 जात ना, हातच्या उसना घेतला 12, 12तून 6 गेले 6, 2तून 1 गेला 1, 100 किती आलं? 65. तोंडी सुद्धा तुम्ही करू शकता 165 अंश. म्हणजे 2.5 तासांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 165 अंशाचा कोन. पण कोणती वेळ दाखवल्यानंतर? जर 9ची स्थिती दाखवली तर. पण जर मिनिट काटा 12वरती असेल तर लक्षात ठेवा, आणि काटकोन तयार होत असेल तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये 2 प्रकारची वेळ असते, एक 9ची आणि एक तुमची 3 वाजल्याची स्थिती. मग आता आपण घेऊया 3 वाजल्याची स्थिती. 3 वाजता तुमचा मिनिट काटा हा कुठं असणार? तुमचा 12वरती असणार, आणि तास काटा जो असणार, तास काटा कुठं असणार? 3 वरती असणार. मग वाजले तुमच्या 3, ती म्हणते 2.5 तासांनी, 2.5 तासांनी तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 2.5 तास ऍड करा. 0 3 3 2 किती आले? 5. म्हणजे 5:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? मग कोन काढूया, बरोबर. 30 गुणाकारामध्ये हा झाला एच, हे झाले मिनिटे, इथं आलं 5 वजा 11/2 गुणाकारामध्ये एम. सॉरी, एम लिहायचं, एम डायरेक्ट दिले ना, हा मग एम लिहायचं, 30 लिहायचं, एम तुमचा 30 आहे. 3 आणि 5चा गुणाकार करा, 3 5 15, वरचा 0 राजा तसाच, मायनस 2 जर तुम्ही 30 ला भागलं तर इथं आले 15, 15 एके 15, हातच्याला गेला 1, लक्षात ठेवा, 15 एके 15, 15 ने किती आलं तुमचं? 16. 150 वजा 165 केले, 150 वरचे 60, बरोबर का? वरचे 5 किती आले तुमचे? 15 अंश आले. म्हणजे 3 वाजले असता, लक्षात ठेवा, आणि 3 वाजले असता 2.5 तासांनी, किती? 2.5 तासांनी म्हणजे 5:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 15 अंशाचा कोन होईल. आहे का ऑप्शन मध्ये 15? नाहीये, लक्षात ठेवा. दुसरा 165 आहे का तुमचा? आहे, 165 आहे, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. जर 165 नसता तर पर्यायामध्ये किती असतं तुमचं? 15 अंश असतं. तरी पण ते उत्तर बरोबर आलं असतं, काही प्रॉब्लेम नाही. चला, क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर होते ना? 6. खालील पर्यायातील दोन्ही वेळात घड्याळातील तास काटा आणि 2 वेळ दिलेत, लक्षात ठेवा, इथं प्रत्येकी 2 2 वेळा दिल्यात. तास काटा आणि मिनिट काटा यांच्यात होणारा कोन एकरूप आहे म्हणते. कोण एकरूप आहे? म्हणजे सारखेच कोण आहेत. कोण कसे तुमचे? सारखेच कोण आहेत. म्हणजे 9:40 ला आणि 2:20 ला जे कोण होईल, लक्षात, तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधले कोण हे एकरूप आहेत, म्हणजे सारखेच आहेत तुमचे. ह्याच्यामधला ती म्हणते की विसंगत पर्याय निवडा, म्हणजे असे 2 कुठले आहेत? लक्षात ठेवा, टायमिंग तुमची वेळ आहे, अशी कोणती वेळ आहे? लक्षात ठेवा, 2 वेळ आहेत की ज्याच्यामध्ये कोण एकरूप नाहीये, तो तुम्हाला शोधायचा आहे. आता प्रश्न लक्षात ठेवा, वाटतो सोपा पण कॅल्क्युलेशन जास्त आहे, लक्षात ठेवा. त्यांनी कॅल्क्युलेशन फक्त वाढवले, प्रश्न दिसायला सोपंच आहे, लक्षात ठेवा, फक्त ह्यांनी कॅल्क्युलेशन वाढवलेलं आहे आणि ते आपल्याला कॅल्क्युलेशन फास्ट करता आलं पाहिजे. सगळ्याच करत बसत नाही, एक जग वेगळं दिसलं, लक्षात, तर तुमचं उत्तर असणार ते. या, चला कशा पद्धतीने सोडवायचं बघा. पहिली वेळ बघा, 9:40 20 2:20, बरोबर आहे, एकदा चेक करतो. 4:25 8:25, ठीक आहे. 6 10 5 50, 7 5 4 55, ठीक आहे, बरोबर आहे. चला या इकडं आता, या इकडं आता.
तर या पहिली घेऊया 9:40 घेऊया आपण 9:40 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होतो. कोन बरोबर आपल्याला माहिती आहे आता लक्षात फॉर्म्युला 30 गुणाकारामध्ये एच किती रे, हा एच आहे तुमचा 9, हा झाला एच, ही झाली तुमची मिनिटे. 9 वजा 11/2 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 40. क्लिअर होतंय ना. तर गुणाकार करा 9 त्रिक 27 270 वजा 2 जर तुम्ही 20 ला भागलं, बे 2 4 बे 0 0 11 2 22 आले, वरचा 0 आला. तर 270 मधून तुमचे 200 मधून 200 गेले, 70 मधून तुमचे 20 गेले, तर किती आले तुमचे 50 अंश आले. किती आले 50 अंश आले. आता 9:40 ला वेळ कुठल्या शेजारी त्याची 2:20 आहे, 2:20 घ्या इथं. 2:20 घेतल्यानंतर हे झाले तुमचे तास, हे झाले तुमचे मिनिटे. मग तुम्हाला अंशात्मक मार्क काढायचंय, कोण काढायचंय. कोण बरोबर 30 गुणाकारामध्ये एच तुमचा 2 आहे वजा 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे तुमचे 20 आहेत. 30 दोन्ही किती आलं तुमचं 60 आलं. 30 दोन्ही किती आलं तुमचं 60 आलं. इथं बे 1 बे 0 0 11 गुणाकारामध्ये 10 केलं, किती आलं तुमचं 110. जर 110 मधून 60 जर वजा केलं तुम्ही तर आलं तुमचं 50 अंश. किती आलं तुमचं 50 अंश. याचा अर्थ 9:40 वाजता आणि तुमचं 2:20 वाजता दोन्ही कोण कसे आले तुमचे एकरूप आले. कसे आले एकरूप आले. याचा अर्थ हे उत्तर येणार नाही, विसंगत विचारले तुम्हाला. बरोबर आलं, लक्षात ठेवा. पुढचं घेऊया. आपलं पुढचं किती आहे 4:25. पुढचं आहे 4:25. 4:25 ला जोडी कुठल्या तुमची 8:25. अगोदर 4:25 काढूया. हा झाला एच, हा झाला मिनिटे. क्लिअर होतंय ना. आता कोण बरोबर 30 गुणाकारामध्ये किती करायचं 4 वजा 11/2 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं 25 आलं राजा. 4 त्रिक 12 आलं 120. 120 वजा इथं भाग द्या, इथं आलं तुमचं किती 5.5 आलं. मग 25 ला जर 5.5 न गुणलं तुम्ही तर गुणून टाकायचं. 25 5 किती आलं तुमचं, ते गुणतो साईडला. 55 गुणाकारामध्ये 25 करतो. 25 5 किती आलं 125 आलं. हातच्याला गेला 12, खाली राहिला 5 तुमचा. 25 5 किती आलं तुमचं 125 आलं. बरोबर का रे. 25 मध्ये 125 मध्ये 10 मिळवले 135. 135 मध्ये 2 मिळवले 137 आलं. 1 दशांश चिन्ह आहे, 1 दशांश चिन्ह, 1 दशांश चिन्ह आलेला गुणाकार डावीकडे चला. कोण आला तुमचा 137 पॉईंट किती आला 5. आता वजाबाकी करायचे तुम्हाला. 137.5 मधून तुम्हाला 120 घालवायचं आहे. 5 तसंच लिहायचं. 7 लिहिलं, 3 2 गेला 1 0 आलं तुमचं 17.5. 4:25 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोण येईल 17.5 अंशाचा कोण येईल. हे क्लिअर झालं. त्याला सोबत कुठला वेळ आहे तुमची, सोबत वेळ आहे त्याला 8:25. 8:25 आहे. मग इथं लिहिलं 8:25 तुमचं. मग कोण बरोबर 30 गुणाकारामध्ये 8 वजा 11/2 गुणाकारामध्ये किती आलं तुमचं इथं 25. इथं 2 न जर 11 ला भागलं 5.5 आलं राजाओ. 8 त्रिक आलं 24. 240. 240 वजा 25 आणि 5.5 चा गुणाकार केला किती आला तुमचा 137.5 आला. तर 240 मधून तुम्हाला वजा करायचा 137.5 राजाओ. हातच्या उसना घेतला 3 इथं झाले 10. हातच्या उसना घेतला 9 राहिले इथं झाले 10. 10तून 5 गेले राहिले 5. 9तून 7 गेले राहिले किती तुमचे 2 राहिले. पॉईंट इथं द्या. 3तून 3 गेला 0. 2तून 1 गेला 1. 102.5 आलं. 102 पॉईंट किती आलं 5 आलं राजा. 4:25 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोण झाला 17.5 आणि 8:25 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये कोण झाला 102.5. याचा अर्थ हे लक्षात ठेवा एकरूप नाहीत. याचा अर्थ तुमचा विसंगत पर्याय जो आला तो ऑप्शन क्रमांक 2. पुढे जायची गरज नाही, आपल्याला एकच पर्याय विसंगत विचारला, याचा अर्थ उत्तर तेच. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. मिनिट काटा 12 वर असताना वेळ पाहिली तेव्हा तास काटा व मिनिट काटा यांच्यात काटकोन तयार झालेला दिसला तर आणखी 1.5 तासांनी त्या दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचं कोन होईल विचारले तुम्हाला. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही घड्याळामध्ये पाहिलं तेव्हा मिनिट काटा हा 12 वरती होता आणि तुमच्या लक्षात आलं की तिथं काटकोन तयार झालेला आहे. मग 1.5 तासाने आणखी दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचं कोन तयार होईल तुम्हाला प्रश्न केला त्या ठिकाणी. ह्याच्या मागं पण लक्षात ठेवा प्रश्न हा विचारला गेलेला आहे. मग हा प्रश्न विचारला टीईटी पेपर क्रमांक 1 2021 ला.
मग कशा पद्धतीने हा सॉल्व्ह करायचा तुमचा बघा. चला, ज्यावेळेस तुमचा मिनिट काटा 12 वरती असतो, मिनिट काटा 12 वरती असतो आणि काटकोन तयार होतो, त्यावेळेस लक्षात ठेवा घड्याळामध्ये 2 वेळा दिसू शकतील. घड्याळात 2 वेळा दिसू शकतील. 2 वेळा दिसू शकतील. मग त्या कोणत्या दिसतील? कारण तुमचा मिनिट काटा हा 12 वरती आहे. मिनिट काटा कुठं आहे? तुमचा 12 वरती आहे आणि मिनिट काटा जर तुमचा 12 वरती असेल, तर लक्षात ठेवा काटकोन जर तयार करायचा असेल, तर तुमचा तास काटा एकतर 9 वर पाहिजे किंवा तुमचा 3 वरती पाहिजे. म्हणजेच मिनिट काटा जर तुमचा 12 वरती असेल, मिनिट काटा जर तुमचा 12 वरती असेल, तर तुमचा तास काटा 9 वरती पाहिजे. त्याच वेळेस काटकोन तयार होईल. म्हणजे ही पहिली वेळ दिसेल तुमची. म्हणजे मिनिट काटा 12 वरती असताना काटकोन तयार केला, याचा अर्थ किती वाजले तुमचे? 9 वाजले. मग ती म्हणते 1.5 तासांनी दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? 1.5 तासांनी म्हणजे 1.5 तास ऍड करा ह्याच्यामध्ये. 1.5 तास ऍड केले 0 3 9 ने किती आले? 10. वाजले किती? 10:30. म्हणजे 10:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल विचारलेला आहे आपल्याला. मग कोन काढण्यासाठी आपल्याला माहित आहे 30 एच घ्यायचं आपल्याला. एच आपला किती आहे? 10 आहे आणि एम किती आपला? 3 आहे. सॉरी 30 आहे. इथं 10 वजा 11/2 घ्यायचं आपल्याला. 11/2 गुणाकारामध्ये किती आलं? 30 आलं. 3 तसंच लिहिलं, 1 आणि 2 शून्य लिहिले, तुमचे 300 आलं वजा. इथं भागलं किती आलं तुमचं? 15. 15 एके 15. हातच्याला गेले 15 एके 15. 15 ने किती आलं तुमचं? 16 आलं. 16. मग 300 वजा आपल्याला किती करायचं आहे? 165 करायचं आहे. 300 वजा 165 करा. हातच्या घेतला 2, इथं झाले 10. पुन्हा हातच्या घेतला, इथं झाले 10. 10तून 5 गेला 5. 9तून 6 गेला तुमचा 3. 2तून 1 गेला 1. 135 अंश आला. 100 किती आला? 35 अंश आला तुमचा. आहे का ऑप्शन मध्ये तुमचं? 135 नाहीये. म्हणजेच तुम्हाला सांगितलंय घड्याळा जर मिनिट काटा तुमचा 12 वरती असेल, तर घड्याळात 2 वेळा दिसू शकतील. 2 वेळा म्हणजे एक 9 ची स्थिती आणि एक तुमची 3 ची स्थिती. मग आता घेऊया 3 ची स्थिती आपण इथं. का? जेव्हा 9 ची स्थिती घेतली तेव्हा 135 आला तुमचा तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधलं अंशात्मक माप. पण इथं नाही ना ऑप्शन मध्ये आपल्याला. म्हणजे याचा अर्थ आपल्याला 3 ची स्थिती घ्यावी लागेल. 3 ची घेऊया. 3 च्या स्थितीमध्ये मिनिट काटा हा 12 वरती असेल आणि तुमचा तास काटा हा कुठं असेल? 3 वरती असेल. याचा अर्थ 3 वाजले आणि मग ते 1.5 तासाने तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? मग 1.5 तासाने म्हणले 1.5 तास तुम्ही इथे ऍड करा. 0 3 3 आणि किती आले तुमचे? 4. म्हणजेच विचारले 4:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल? मग माप कोन बरोबर तुम्हाला 30 एच तुम्हाला घ्यायचं आहे. एच किती घ्यायचं रे तुम्हाला? एच घ्यायचं आहे 4 आणि मिनिटं घ्यायचे तुम्हाला 30. मिनिटं घ्यायचे तुम्हाला 30. एच आपला 4 आहे वजा 11/2 गुणाकारामध्ये मिनिटं किती तुमची? 30 आहेत. 4 त्रिक 12 120 आलं तुमचं. इथं भागलं किती आलं तुमचं? 15. 15 एके 15. 15 एके 15. 15 ने 1 16. 165. 120 मधून 165 तुम्हाला वजा करायचं आहे. मग 120 मधून 65 केलं वजा तर तुमचे 20 मध्ये 40 मिळलो की किती आलं तुमचं? 60 वरचे 5 45 अंश. दोघांची वजाबाकी केली किती आली? 45 अंश कोणाला? आहे का ऑप्शन मध्ये? चेक करा. आहे. ऑप्शन क्रमांक 2. याचा अर्थ आणखी 1.5 तासाने दोन्ही काट्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होईल? 135 अंशाचा आणि 45 अंशाचा. दोन्ही उत्तर बरोबर. जो ऑप्शन मध्ये असेल ते आपलं उत्तर बरोबर लक्षात ठेवा. याचा अर्थ ऑप्शन मध्ये 45 आहे. त्याचा अर्थ 45 उत्तर आलं. चला, क्लिअर होतं? एकदा बघून घ्या व्हिडिओ व्यवस्थित. एकदा प्रश्न बघून घ्या कशा पद्धतीने सॉल्व्ह केलाय. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8. प्रश्न क्रमांक 8.
11:15 वाजता तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल विचारलं तुम्हाला. 11:15 वाजता अंशात्मक माप विचारलेले, 11:15 वाजता विचारले म्हणजे 11:15 वाजता. 11:15 वाजता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. 11 म्हणजे आपलं एच आलं, 15 म्हणजे आपलं एम आलं. अंशात्मक माप काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे 30 h वजा 11/2 एम. किंमत पुट करा इथं फक्त तुम्ही. 30 गुणाकारामध्ये एच, 30 गुणाकारामध्ये एच, 30 गुणाकारामध्ये एच किती रे आपला 11 वजा 11/2 गुणाकारामध्ये मिनिटं किती आहेत आपल्याकडे ती 15 मिनिटं. 15 मिनिटं लिहून घ्या. 3 आणि 11चा गुणाकार केला 33 आला, वरचा 0 घेतला वजा. इथं भागलं 5 पॉईंट किती आलं 5 आलं राजा. 5.5 गुणाकारामध्ये 15 करायचं आपल्याला. 5.5 गुणाकारामध्ये 15, 15 5 75, हातच्याला गेला 7, खाली राहिला 5. 15 5 75, 75 आणि तुमचे 7 आले 82. एक दशांश चिन्ह आलेल्या गुणाकारामध्ये एक दशांश चिन्ह डावीकडे चला, उत्तर आलं 82 पॉईंट किती 5. वजा करायचंय 82 पॉईंट किती आपल्याला 5 राजा. मग 330 मधून 82.5 गेला. 330 मधून तुम्हाला 82.5 घालवायचं आहे. हातच्या उसनं घेतला 2 झाले 10, हातच्या उसनं घेतला 9, इथं झाले 10, 10तून 5 गेले 5 राजा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह घ्या. 9तून 2 गेले राहिले किती तुमचे 7. 9तून 2 गेले राहिले तुमचे 7. 2तून 8 जात ना, हातच्या घेतला 2, इथं झाले 12, 12तून 8 गेले राहिले 4, 2, 247.5. 247.5 आला आहे का ऑप्शन मध्ये चेक करा. 247 नाहीये. याचा अर्थ तुम्हाला हा पहिला कोण भेटला. हा जो भेटला तो काय भेटला आपल्याला पहिला कोण भेटला. 2 कोण निघतात, पहिला कोण भेटला पण नाही ऑप्शन मध्ये. मग दुसरा कोण काढा चला. दुसरा कोण बरोबर. दुसरा कोण काढण्यासाठी काय करायचं. दुसरा कोण काढण्यासाठी 360 मधून 360 मधून तुम्हाला वजा करायचे 247.5. किती वजा करायचं 360 मधून पहिला कोण वजा करा तुमचा 247.5. हातच्या घेतला इथं राहिले 5, इथं झाले 10, इथं हातच्या घेतला पुन्हा इथं झाले 10, 10तून 5 गेले 5 राजा. दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह देऊन टाका. 9तून 7 गेले राहिले तुमचे 2, 5तून 4 गेला राहिला तुमचा 1, 3तून 2 गेला राहिला तुमचं 1, आलं किती तुमचं 112.5 अंश. दुसरा कोण भेटला 112.5 अंश. पहिला भेटला 247.5 अंश. दोन्हीपैकी ऑप्शन मध्ये कुठला आहे बघा 112.5 अंश. ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा 1. चला क्लिअर. एकदा बघून घ्या. दिसतंय ना. ठीक आहे समजलं मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त काय करा आपल्या मित्रांना शेअर करा. शिक्षक बांधवांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लक्षात ठेवा शिक्षकांना काय करा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून 2026च्या टीईटीसाठी हा व्हिडिओ काय करेल उपयुक्त पडेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.